आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपण स्क्रीनशॉट कशा प्रकारे काढू शकतो विंडोज 10 मध्ये किंवा 11 मध्ये। माझ्याकडे सध्या तर विंडोज 10 आहे, परंतु मित्रांनो 11 मध्ये सुद्धा सेमच प्रोसेस असणार आहे। तुम्हाला शॉर्टकट की पण मी सांगणार आहे आणि एक प्रॉपर वे काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर आधी आपण प्रॉपर वे बघून घेऊया। तर सिंपल बघा, इकडे जे नोटिफिकेशन बार दिसते तुम्हाला, ठीक आहे, नोटिफिकेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इकडे तुम्हाला दिसेल, बघू शकता आपल्याला इकडे ऑप्शन दिसते स्क्रीन स्नॅप, ठीक आहे, स्क्रीन स्नॅप याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर वरती हे 3-4 ऑप्शन तुम्हाला दिसून येत असतील। त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे रेक्टँग्युलर स्निप, त्याच्यानंतर दुसरा आहे फ्री फ्रॉम स्निप, त्याच्यानंतर आहे विंडो स्निप आणि त्याच्यानंतर आहे फुल स्क्रीन स्निप आणि हा आपल्याला क्लोजचा ऑप्शन आहे। ओके, आता बघा हे एवढे ऑप्शन आपण वापरून पाहूया। सगळ्यात पहिले मी तुम्हाला शॉर्टकट की सांगतोय, त्या शॉर्टकट की काय आहे, विंडोज शिफ्ट यस, ठीक आहे। विंडोज शिफ्ट यस प्रेस केल्यानंतर सुद्धा सेम हेच ऑप्शन आपल्याला ओपन होतात। तुम्ही इकडूनही करू शकता किंवा इथूनही शॉर्टकट कीद्वारे करू शकता। आता सगळ्यात पहिला जो ऑप्शन आहे त्याला काय, आपण असं डायरेक्टली आपल्याला जेवढा भाग पाहिजे आहे तेवढ्या भागाचा आपण असं स्क्रीनशॉट आपल्याला ड्रॉ करायचा आहे। त्याच्यानंतर तेवढ्या भागाचा स्क्रीनशॉट आपल्याकडे निघून जाणार आणि आपल्याला इकडे येणार। ओके, आता हा झाला आपला पहिला वे। आता याला आपण क्लोज करूया। विंडोज शिफ्ट यस मी पुन्हा एकदा प्रेस केलं, पुन्हा एकदा असं ब्लर होणार मित्रांनो, ठीक आहे। त्याच्यानंतर आता दुसरा ऑप्शन आहे फ्री फॉर्म स्निप, याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय होतं आहे, तुम्हाला असं जेवढ्या भागाचं पाहिजे आहे, जसं मला असं असं असं, ठीक आहे, जेवढ्या भागाचं तुम्हाला पाहिजे आहे तेवढ्या भागाचं तुम्ही मला अशा प्रकारे ड्रॉ करायचं आणि सोडून द्यायचं आहे क्लिक। त्याच्यानंतर असं आपल्याला स्क्रीनशॉट निघालेला आहे, याला मी सध्या क्लोज करतो आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन काय मित्रांनो, तिसऱ्या ऑप्शनचं नाव आहे विंडोज स्निप, म्हणजेच काय, आपल्याला काहीच करायची गरज नाही, क्लिक केलं सिंगल, ठीक आहे। त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली पूर्ण स्क्रीनचा तो स्क्रीनशॉट घेऊन घेणार, ठीक आहे, पूर्ण स्क्रीनचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे याने। ओके, त्याच्यानंतर बघा चौथं काय, फुल स्क्रीन स्निप, याच्यावरती मी क्लिक केलं, हा सुद्धा ऑप्शन जवळपास तसंच आहे, पूर्ण स्क्रीनचा स्निप याने घेतलेला आहे। तर मित्रांनो अशा प्रकारचे हे आपले काही स्क्रीनशॉटचे प्रकार होते। आता आपण स्क्रीनशॉट तर काढला आहे, जसं मी आता एक स्क्रीनशॉट काढतो, विंडोज शिफ्ट एस मी प्रेस केलं आणि मला हा वाला ऑप्शन पाहिजे आहे, याच्यावर मी एवढ्या भागाचा असा स्क्रीनशॉट काढला, ठीक आहे। स्क्रीनशॉट काढल्यानंतर बघा इथे तुम्हाला क्लिक करायचं, जो स्क्रीनशॉट दिसतो ना आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर बघा याला मॅक्झिमाइज करून घेऊया। इथे काही टूल्स आहेत ते आपण समजून घेऊया। सगळ्यात पहिला टूल्स आहे आपला टच रायटिंग, ठीक आहे, म्हणजे तुम्ही अशा प्रकारे काही इथं ड्रॉ करू शकता। दुसरा ऑप्शन आहे आपल्याला कलर, आपण तुम्ही निवडू शकता, कलर चेंज करू शकता। त्याच्यानंतरचा ऑप्शन आपल्याकडे पेन्सिल, तर पेन्सिलसारखा इथे ड्रॉ करू शकता तुम्ही। त्याच्यानंतर आहे आपला हायलायटर, तर हायलाईटसुद्धा तुम्ही काही अशा प्रकारे करू शकता हायलायटिंग। त्याच्यानंतर आहे आपला इरेजर, तर इरेजरचं साईन हे सगळं मिटवू शकता। नंतर स्केलचा सुद्धा ऑप्शन आहे, जर तुम्हाला स्केलची काही गरज पडत असेल, म्हणजे एकदम बारीक जर तुमचं काही वर्क असेल तर अशा प्रकारे स्केल आणि इथून तुम्ही अशा प्रकारचं सुद्धा ड्रॉ करू शकता, म्हणजे त्याच्यावरून आपण मग अशा प्रकारे ड्रॉ करू शकतो। तर असं जर तुमचं काही वर्क राहत असेल तर हे तुम्हाला भरपूर उपयोगी पडणार आहे। त्याच्यानंतर आहे क्रॉप, जर तुम्हाला काही क्रॉप करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही एवढा भाग असा क्रॉपसुद्धा करू शकता, ठीक आहे। त्याच्यानंतर इथं राईट करायचं आहे, तर अशा प्रकारचं आहे मित्रांनो। याला आपण सध्या रेक्टँग्युलरसुद्धा तुम्ही घेऊ शकता, अशा प्रकारची सुद्धा स्केल तुम्ही इथे अरेंज करून काही ड्रॉ करायचं असेल तुम्हाला, ठीक आहे, तर ड्रॉसुद्धा तुम्ही अशा प्रकारे करू शकता। ओके, सध्या तर आपण याला हे करून घेऊया, ठीक आहे। तर मित्रांनो हे काही टूल्स होते आपल्याला, म्हणजे स्क्रीनशॉट काढल्यानंतर आपण काही त्याच्यामध्ये एडिट करू शकतो। अंडू रिडूचा सुद्धा इकडे ऑप्शन आहे, ते सुद्धा तुम्ही करू शकता, ठीक आहे। त्याच्यानंतर जर तुम्हाला सेव्ह करायचं, इकडे तुम्ही झूम वगैरे करू शकता, झूम किती पाहिजे तुम्हाला त्याच्यानुसार, ठीक आहे। त्याच्यानंतर हा जो ऑप्शन आहे आपल्याकडे सेव्हचा, सेव्हवर क्लिक केल्यानंतर तुमचं फाईल मॅनेजर ओपन होऊन जाणार, ठीक आहे, फाईल एक्सप्लोरर आपण ज्याला म्हणतो। मग तुम्हाला कुठे सेव्ह करायचं, जसं मला डेस्कटॉपवरती सेव्ह करायचं आहे, काय नावाने सेव्ह करायचं आहे, मी स्क्रीन 1 असं मी याला नाव दिलं, समथिंग काहीतरी, ठीक आहे। डेस्कटॉपवरती मला सेव्ह करायचं आहे, PNG फॉर्मॅटमध्ये, JPG फॉर्मॅटमध्ये किंवा GIF फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्ही सेव्ह करू शकता। आपण PNGमध्ये करूया, सेव्हवर मी क्लिक करतो आहे। आता हा स्क्रीनशॉट होतो आहे तो सेव्ह झालेला आहे। सिम्पल मी याला क्लोज करणार, बघा स्क्रीन 1च्या नावाने आपल्याकडे हा सेव्ह आहे। तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही प्रकारचा स्क्रीनशॉट काढू शकता। हा स्क्रीनशॉट फक्त डेस्कटॉपवरचा नाही, तुमच्याकडे काही वेबसाईट ओपन असेल, काही वेगळं काही ओपन असेल तर सगळ्या गोष्टीचा स्क्रीनशॉट आपल्या कम्प्युटरवरून किंवा लॅपटॉपवरून निघून जाणार। तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटर्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू मित्रांनो।